गातो भाव नाही अंगी, गातो भाव नाही अंगी, भूषण करावया जगी, भूषण करावया जगी, भूषण करावया जगी, भूषण करावया जगी, परी तू पतित पावन, परी तो पतित पावन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, मुखे म्हणवितो दास, मुखे म्हणावितो दास, चित्ती माया लोभ अस, चित्ती माया लोभ अस, चित्ती माया लोभ अस, चित्ती माया लोभ अस, परी तू पतित पावन, परी तो पतित पावन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, तुका म्हणे दावी वेश, तुका म्हणे दावी वेश, तैसा अंतरी नाही लेश, तैसा अंतरी नाही लेश, तैसा अंतरी नाही लेश, तैसा अंतरी नाही लेश, परी तू पतित पावन, परी तो पतित पावन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन. प्रस्तुत प्राप्त भृंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. गातो भाव नाही अंगी, मी गातोय देवा पण माझ्या अंगात भाव नाही. मग कशासाठी गातो? तो भूषण करावया आपलं हे चाललंय ना, भूषण करावया गातो गातो. तर मग गाण्याबद्दल तो विचार झाला तर आपला गातो, तुझं नाम गातो, पण अंगात भाव नाही. भावाबद्दल मला वाटतं आज बी बोलावंच लागलं हरिपाठात, नाही काय? हरिपाठात कोणता विषय चालला? रामकृष्ण वाच्या ते चरण राहिले आता. रामकृष्ण वाच्या ते रामकृष्ण झाले, फक्त रामकृष्ण झाले, नाम देवाचे, देवाचे नाव आहे. आणि हे भाव जीवाचा, हे चिंतन आहे, नाही का? मग भावाबद्दल तर तिथे आणखीन बोलावं. भाव हा जीवाचा, आत्मोलोकी. आपलं हे चाललंय गातो भाव नाही अंगी, अंगात भाव नाही, पण मी गातो देवा. मग कशासाठी गातोय? तर भूषण करावया जगी. आतापर्यंत मी असंच गायलं, लोकांना मला चांगलं म्हणा. काल आपण पाहिलं त्याच्या अगोदर एक पैसे मिळावया जगी. काल बघितलं ना आपण कशासाठी गातो? पैसे मिळावया जगी. जगामध्ये पैसे मला मिळावेत यासाठी मी गातो. काल आपण त्याचा विचार केला ना. हो, पैसे मिळविण्यासाठी परमार्थ नाही असं का? आणि मग आम्ही बोलत बोलत वगात बोलतो, ते काही कोणाला मानून घ्यायची गरज नाही. आणि तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतो तर तुम्ही माना न माना, ऐकायचं ऐका नका ऐका, त्याच्याबद्दल. पण परमार्थ विकण्याचा विकूच नाही परमार्थ. परमार्थ हे पोट भरायचं साधन नव्हे. परमार्थ उद्धाराचं. आणि पोट भरण्यासाठी अनेक साधन आहेत. एखादा सावकार सावकारी करतो, 5 न देईल नाही 10 न देईल, देऊ दे, ते बोलून द्यायले. तू काय मरायला घ्यायला येऊ नये, एवढं येऊ नये. खरं यावं सवयीनं, सवयीनं द्यावं, सवयीनं घ्या. ते जया जाते. समोरच्याला चांगलं, आपल्यालाही चांगलं. समोरच्यालाही चांगलं ना आपल्यालाही चांगलं. ते कोणतं? सवयीचं. हो ना. पण मग कोणी 10 न देते, कोणी 5 न देते, कोणी किती न देते. काही लोक मग बघा ना, ते इतका 5 न देतात, तिकडं धान. आर बाबा ते खरं आहे, ते पण बोलून चालून द्यायला तुला. त्यानं तलवार दाखविली आहे. कोणी? मारुती सावकार. मारुती सावकार. मारुती सावकाराचा खटका आहे, ते तुम्हाला दिसा ना? दिसायला. तुम्ही मुंडका काय घातला? चूक तुमची का त्याची?
ते खटका घेऊन बसले कायला उंदर धरायला. बरोबर आहे. हे उंदीर काय शिरला म्हणजे ऐका नाही हो, तेवढा दोष त्याला देता येत नाही. तुम्ही युक्ती करता तेवढा दोष त्या सावकाराला नाही देता येत. तुम्ही कशाला घेतलं म्हणजे असू द्या, पण हे तर बोलून चालू नाही. हे कोणता धंदा आहे? बोलून. तमाशावाले तमाशा करतात आपले, ते तमाशगीर होते ते वामन हे ते बोलले बिचारे, ते बोलून चालून त्याने बोर्डच लावला होता, तमाशा मंडळ आवलगाव. बरोबर आहे. ते बोर्ड आहे ना, आणि बोर्ड असलेलं जे पाप आहे ना, तर ते पाप तरी निघल किंवा निंदेतूनही जात ना. ते पाप कुठून जात? जाहीर असल्यामुळं. महाराज बोलून चालून पैसे घेते ना, तर त्याचं पाप तरी जाईल, जात आहे त्याचं थोडं. कसं लोक निंदा करतात ना, इतकं पैसे घेतात, मग त्याचं पाप थोडं जात आहे. निंदा का पाप जात येते, निंद का पाशे असे पाप आहे ना, सगळे पाप निंदकाकडे येतात. त्याचं तरी बोलून चालू नाही, पण गुपचीप पाप करतंय ते पापच जात. म्हणून परमार्थ किंवा भगवंताचं नाम हे गाऊन पैसे घेऊन पोट भरण्याचं साधन नव्हे. भगवंताचं नाम हे उद्धाराचं साधन आहे, आणि उद्धाराचं साधन असताना आपण त्याचा उपयोग कुंकड केला, पोटाकडे केला, तर मग काय झालं? तर लोखंडाची बेडी तोडी, आवडी सोन्याची चालतात त्याची चाडी बाजार उकडी द्यायची. इथं ज्ञानाच्या अभिमानाबद्दल सांगितलंय. हे अज्ञानाचा अभिमान गेला, ज्ञानाचा जर शिल्लक राहिला तर लोखंडाची बेडी काय सोन्याची बेडी काय असं तिथं उभी भागवतामध्ये झालेली आहे. पण भागवतामध्ये एक विषय आलाय, लोखंडाची बेडी पायात पडली म्हणून तोडायला घन विकत घेतला. काय घेतला? आणि मग ते घनानं बेडी तोडावी, लोखंडाचा घन घेऊन ती बेडी पायातली ती न तोडता घनच विकून खाल्ला. बेडी आपली न तोडता काय केलं? त्या घनाला विकून खाल्लं. मग आपली बेडी तुटल का? तसं आमचं काम झालं. कोणाचं? महाराज. ज्ञान आपली बिडी तोडायची, ज्ञान विकून टाक. ज्ञानरूपी घन आहे ना, ज्ञानरूपी घन आहे. आणि बंधनरूपी म्हणजे कोणती? बद्धरूपी बेडी, बद्धतेची बेडी पायात पडली तुमच्या, आणि मग ती बेडी तोडायला ज्ञानरूपी घन वापरावं लागते. मग ते ज्ञानरूपी घन आणायला तुम्ही कुठंतरी आळंदीला कोणातरी कुठं उचलून काहीतरी सेवा पैसे देऊन म्हणा काय म्हणा संस्थेतून ज्ञान प्राप्त केलं ना, ब्रह्मज्ञान कोणा चांगल्या वक्त्याकडे जाऊन, आणि मग ते ज्ञान जर तुम्ही विकून खाल्लं तर घन विकल्यासारखं नाही. तर काय झालं? एकनाथ महाराज भागवतामध्ये एकनाथी म्हणतात, तुम्ही ते पहा म्हणजे लक्षात येईल तिथला विषय. हा, घनच विकून खाल्ला तर उपयोग होत नाही. म्हणून नाम विकून पोट भरण्याचं साधन नव्हे. नाम उद्धाराचं साधन आहे, ज्ञान हे उद्धाराचं साधन आहे, हरिकथा हे उद्धाराचं साधन आहे. हरिकथा भगवंताची ना, मग हे नामातून करा की ज्ञानातून करा, नामसंकीर्तन करा, ज्ञानसंकीर्तन करा, गुणसंकीर्तन करा की लीला संकीर्तन करा. कीर्तन कोणत्याही पद्धतीचं देवाचं केलं तर उद्धार करता येते. आणि ते उद्धार सोडून तुम्ही जर त्याचा फायदा पोटासाठी केला तर मग उद्धार दुरावे. उद्धार होऊ शकत नाही, होतच नाही. ते सत्य हे लक्षात आलं. उद्धार नाही होत, शेवटी नरकाला नेते. ते नरकाला जावंच लागतंय, चुकतच नाही नरक. हे ना तो निश्चित खरंय महाराज. आता इथं तुकाराम महाराज म्हणले ह्याच्यात काय अडकले? धनात. परमार्थ प्राप्ती होण्याच्या आड हे धन आलं. लक्षात आलं? इथं त्यानं अडकले. पण काही लोक मानानं अडकले पुढे, त्याच्यात नाही अडकले, याच्यात अडकले. भूषण करावया जगी, म्हणजे जगात काय व्हावी? भूषण व्हावं. की फलाण्या महाराजासारखा महाराज कुठंच नाही. कळलं का? मग आता ते सन्मान आला, मान आला ना, मान आला. मग त्या ज्ञात्याची किंमत होते ना. वावा होते, लोक वावा करतात, सगळं वर्णन करतात त्याचं. मग त्याला बसायला टाकणं, हे करणं, त्याचं गाड्या लेपा अमुक तमुक, त्याचा मोठा सत्कार होतो त्या ज्ञात्याचा. लक्षात आलं? आणि मग त्याला फार भूषण वाटत म्हणला. आणि मग याच्यासाठीच तो त्यानं ते कष्ट केलेले, म्हणजे याच्यासाठीच कष्ट केले. ते आत्मप्राप्ती ज्ञान नाही प्राप्त केलं यानं,
मग कशासाठी केलं हे ज्ञान प्राप्त की भूषण करावया जगी, म्हणजे जगामध्ये माझी कीर्ती व्हावी. हा कवित्व करी, हा तुका म्हणे कवित्व करी, हो लाभ लोभ माना. मान हे अंतरी, बरोबर आहे ना. का म्हणे कवित्व करी, तर मला वाटतं हे सगळं अभंग तिथून सुरुवात आहे. कुठून कुठून आहे, कुठून आहे? अभंगाची सुरुवात काल म्हणजे कळते. हे पोती सांगणारावर बी आहे. आपण इथं मोबाईल घेतला तो घेतला होता काय? ब्रह्मज्ञानाची भरव. हा? ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान बरोबरी सांगे आपण न करी, थू त्याच्या तोंडावरी, व्यर्थ शिनविली वै करी. बर काय भाऊ, ब्रह्मज्ञान रंगनाथ गुरुजी घेतला होता ना, या अभंग गुरुजीने घेतला होता. महाराज गुरुजीचा अधिकार लय मग कुठं घेतला होता म्हणते. लईच बोलले म्हणे गुरु, लईच बोलले म्हणे. ब्रह्मज्ञान बरोबरी आणि सांगे आपण न करी, तो थू त्याच्या तोंडावरी, तर व्यर्थ शिनविली वै करी. गुरुजीने घेतला होता म्हणून रंगनाथ गुरुजी. लय बोलले म्हणे गुरुजी महाराज, भलते बोलले. हो काय काय लोक तर तिथं हात टेकून गेले की इथून पुढे बरं काय आम्ही तसं वागणार, असे कबुले दिल्या कोणला? गुरुजींना. हो गुरुजी तसा अधिकार मोठा होता. गुरुजी मोतीराम महाराज बी त्याचे निष्काम होते ना. त्याच्याबद्दल भक्ती सांगत असेल त्याच्याबद्दल वाद नाही. ज्ञान सांगत नसतील मोतीराम महाराज, भक्ती सांगत होते म्हण, तरी पण निष्काम हो. आणि गुरुजी तर ते काय ज्ञानही होतं, भक्ती होती, वैराग्य होतं, निष्कामता होतं, आणि असा हात कोण झाला. म्हणून ब्रह्मज्ञान बरोबरी सांगे आपण न करी, थू त्याच्या तोंडावरी, व्यर्थ शिनविली वै कथावरी वरी, कथा करी वरी वरी, प्रेम रसेचे अंतरी, थू त्याच्या तोंडावरी, व्यर्थ शिनविली कथा करी वरी वरी, वरी वरी. हा मानदंब आहे. कथा करी वरी वरी, तर मानदंब हे नाही प्रेम नसेची. हा मीच बरोबर आहे. कथा करी वरी वरी, प्रेम नशेची अंतरी, थू त्याच्या तोंडावरी, व्यर्थ शिनविली वै करी. मला वाटतं त्याच्या पुढे तू का म्हणे कवित्व करी, मान लोभ हे अंतरी नाही का. हा तर ते थू त्याच्या तोंडावर, म्हणजे मानासाठी परमार्थ करू नये हो, चांगलं नाही. आणि आमच्या सावता महाराजांनी ते देवाला मागितलं, नको 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 तुझा मान, नको तुझे धन, नको तुझे धन, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळे, चरणी ठेवणी माथा विनिव तसे सावता. आणि बर काय परिसावी पंढरीनाथा विज्ञापना. नको तुझे धन, नको तुझा नको 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 तुझा मान नको, तुझं धन नको मला, नको नको काय तू, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मजा हे विश्रांती वेगळी. बरं आहे म्हणजे हो नाही सुख मज न लगे हा मान, नाही नगले गे हा मान, नाही सुख मज नलगे हा मान, पर परी नरा हे जन काय. हो संकटात पडले महाराज, मान नको. का महाराज मान इतका खराब आहे, धन घेतल्यास तरी बरे, पैसे घेणारा महाराज तरी बारा विनायक भाऊ, पण मान घेणारा त्याच्यापेक्षा बेकार आहे उत्तम महाराज. हा म्हणजे तुमच्यापेक्षा बेकार आम्ही. मान घेत नाही. हा नाही मान घेत नाही, कशा नाही पायाने आता येते. होत्या बसा होत्या वस्तीत की नाही, गादीत लागते आपल्या गावाला. म्हणजे मी लहान होते अभ्यासाच्या काळात, जोगा जाणार 2 महाराज, कशी गमत चुकलंच किंवा हे शिवशेजारचा महाराज एकदा सांगितला. आणि बोरगाव तिकडे आहे लातूरकडे बोरगाव आहे ना, मला ते ह्याच्या तालुक्यात आहे काय रेणापूर तालुक्यात, तिथला एक महाराज ईशनाथ मामा सांगितलं, त्या बोरगावच्या महाराज ईशनाथ मामा सांगितलं, त्यात ते बी आला आणि गाव खर्च आला. त्या बोरगावच्या महाराजांनी इतकं बेजार केलं महाराजांना,
मला गादी पाहिजे नाही खरंच तेव्हा एवढ्या गाड्या बकळ नव्हत्या बरं का जरा कमी होत्या चांगल्या घरी गाड्या होत्या पण थोड्या थोड्या गाड्या होत्या एवढ्या गाड्या बकळ नव्हत्या जास्त गोदडी होती. हा उन्हाळा दिवस खाली झोपायचं नाही माळ जा त्याला लादण्यावर झोपायचं तिथं मरानानं घेतली गाडी त्याची गाडी त्या लादण्यावर टाकली हा बेजार बेजार मळ झालो महाराज बेजार करते तू आहे की नाही हा महाराज चांगलं पेटत हा गादी मला गादीशिवाय जमतच नाही काय दुसरा महाराज आला कीर्तन त्याला कोण सांगितलं ते होतं सांगितलेलं नाही असं नाही बिन सांगितलं इथं आल्यावर मग ते म्हणजे वा महाराज आमच्या कोण चुकलं थोडंसं ते महाराज सांगितले अर्ध कीर्तन तुम्ही करा अर्ध कीर्तन चुकलं का काही ते झाले घर कोण आपल्या जवळ त्याचे टोपायचे होऊ नका आपले वडलं मारले का नंबरात नुकसान केलं का काय नंबरात आऊत घातलं फळं 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 बोल काय सांगितलं मूर्खपणात लक्ष नाही अमुक आहे टमुक आहे असं तसं आता मय म्हणून होतं बाबा त्यानं अर्ध करावं हे ना बरं नाही तर जाऊ द्या लांबला लागला मी जवळ जाऊ द्या बसते आता एवढ्या बार चुकलंय मी ऐकतो काय बिघड आता चुकलंय तुम्हाला नियम नाही द्यायचा इथं त्याच्या चुका करते लोक तर नियम देऊ नये मिटली गोष्ट काही न म्हणता आपलं ऐकून ते ऐकायचं तर नाही करायचं बी कीर्तन नाही म्हणजे मै दक्षिणा द्या मी दक्षिणा घेतली काय म्हणा ते अवघड आहे का कसं आहे अवघड आहे मला गादीच पाहिजे बसायला नसल्यावर त्या बोन काय करा काय जीव द्यावं सांगा आता त्याच्या घरी गादी नसली अवघड आहे हे असं रिकामं मान गळ्यात माळा किती लोकांनी घातल्या म्हणजे फुगत हलगत फुगले काय संसारिक लोक फुगते तर हे इकडं परमार्थिक मग फुगल्यात जर सारखे असतील तर संसारिक आहे का परमार्थिक आहे तुम्हीच सांगा काय तुम्हाला वाटू द्या काय हे काय म्हणजे दुकाना मला संसारिक माणसात आठवणी नेटोनी बांधिला मुंडा सान फिरत असे मैसा जना आठवणी नेटोनी बांधिला मुंडा कसा बांधते कोणला ठेवा मुंडासा म्हणजे पटका बरं कसा बांधला आठवणी नेटोनी वेगात बघू बघू असा टोपा चोपी करून उगर राईट उगर आठवणी नेटोनी तू करायचं बोल नाही बांधिला मुंडासा असा मुंडासा बांधतो आणि फिरत असे म्हैसा जना हलगट फिरले जमीन मध्ये मी मोठा श्रीमंत आहे माझ्यासारखा कोण श्रीमंत आहे हाती दीड पान वरती करी मान नाही सन्मान भलिया वरती मान करते सन्मान भल्याला देत नाही हे गाढवा जमाय म्हणले हलगट हलगट रस्त्याने फिरायला गेलं मग आता तिकड हलगट आणि इकड हलगट नाही काय माळा घातले की असं उभा राहील घोडम उभा राहील सांगा बरं लोकांना माळा घालायच्या आणि हे ना घोडम उभा राहील वज झालं तरी काढी ना सावकाराने एक बार हे ना एक बार ते ना एक बार ते ना एक बार अशा माळा आणायच्या आणि त्या महाराजाला उजवून टाक महाराजाचं तोंड बी दिसत ना इतकं वरी आलं माळ तरी माळाला भूषण वाटते नाही का काय रताळू आहे का शान आहे ते शाना महाराज आहे का रताळू रताळू आहे शाना महाराज नटतच नाही तर मान देखून दूर पळे नाही 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 स्वकीर्ती काने नाही खावी उचिता डोळा न देखावी हा अमुक आयुषी नुहावी शेती लोक म्हणे काही बिडे पिटेल काही तो स्वामी भेटेल युगा होणे वडील निमिषमान असा असेल तो ज्ञाता यात तो आवडा असेल तर खरा साधक याला म्हणतात खरा साधकावर हे साधकाचं वर्णन आहे हे साधकाचं वर्णन आहे सिद्धाचं नाही बोलायलो साधक आहे असा साधक जगतो असा वागतो यांना मान लागतो काय लागतो मान आणि मान इतका खराब आहे ना तर एक जन्मात नाही अनेक जन्मात तुम्हाला मारील त्या जन्मात त्या जन्मात त्या जन्मात त्या जन्मात त्या जन्मात त्या जन्मात जन्म घ्यायला होईल मरायला होईल जन्म घ्यायला होईल मरायला होईल जन्म घ्यायला होईल मरायला होईल आणि मान आणि अपमान दोन्ही सख्य भाऊ आहे थोरला सख्खा मान पुढे येते त्याच्या पाठीमागे धाकटा दादा अपमान येते ते दोन्ही संगत राहत असते सापेक्ष ते
मान आणि अपमान, सुख आणि दुःख, हे सगळे शब्द आहेत ना, हे द्वंद्व आहेत बरं. हे द्वंद्व, याला काय म्हणायचं? सुखाला दुःख. द्वंद्व म्हणजे दोन दोन गोष्टी एकत्रित येतात, त्याचं नाव काय? जास्त बोलणं. मान इच्छितो अपमान पाहे. जन्म, सुख, दुःख, लाभ, हानी, सुधार, हे सगळं मान अमान म्हणजे अपमान अमान, हे सगळे हे काय आहेत? ते द्वंद्व आहेत. आणि हे दुराविले महात्म्यांनी, हे द्वंद्वाधिक दुराविले ऐश्वर काय? कोण पुण्य यांचा होईन सेवक, ही द्वंद्वाधिक दुराविले. हे द्वंद्वाधिक यायनी दुरावले. कोणी? हा, हे तुकाराम महाराज ज्ञानोबर आहे. हे द्वंद्वाधिक दुराविले, यांनी दुराविले. मग हे द्वंद्व आहे आणि हे द्वंद्व ते संगत राहतात. सुखस्यानंतरम दुःख, दुःखस्यानंतरम सुख. लक्षात आलं की नाही? सुख आधी येतं की दुःख येतं, दुःख आलं की सुख येतं. हे कालचक्रात ह्या गोष्टी फिरत राहतात. तसा मान बी येते आणि अपमान बी येते, दोन्ही बी येते जीवनामध्ये. कोणाच्याही जीवनात येतात, कोणाच्याही जीवनात येतात. मग ते मान आलेलं आपल्याला दिसते का? ते पुढे असते. दोन माणसं जर येऊ लागले एका मागे एक नीट, तर आपल्याला कोणता दिसतंय? पुढचा. मागचा दिसतंय का? नाही. मग मागचा दाखवूया आणि पुढचा आपला शाहू चांगला आहे आपल्याला, आपल्या म्हणजे आपला प्रेमी आहे. मग तुम्हाला प्रेमी दिसला, मागलचा चाकू घेऊन आलेला डाकू दिसला? नाही दिसला. म्हणून त्याचा तुम्ही स्वागत पुढच्या. त्याच्या मागून चाकू घेऊन आलेला पोटच फाळलं पण मरा. म्हणजे तसा मान दादाला घेतलं की अपमान दादा आला आणि मग त्याचं पोटच फाडतंय. कोणाचं? मग फाळले ना पोट, लोकांचे पोट फाळले. शिंदाड्या उडवला धिंगाणा करून. कशामुळे? मान घेतला ना तुम्ही. मान घेतला की तेच अपमान केल्याशिवाय राहत नाहीत लोक. जे मान देतात तर तेच लोक अपमानही करतात आणि करू शकतात, हे लक्षात ठेवा. जे चांगलं म्हणणार आहेत महाराजाला, तेच महाराजाला बेकारही म्हणू शकतात. लक्षात आलं? आणि अशा प्रकारचं हे जे आहे ना, हे नसायला पाहिजे परमार्थामध्ये. म्हणून तुकाराम महाराजांची तळमळ आहे, मी भूषण करावं या जगी, मला मान मिळावं, माझं भूषण व्हावं, माझी कीर्ती व्हावी, याच्यासाठी गातोय देवा. पण परी तू पतित पावन आहेस ना. परी तू म्हणजे पतित तुकाराम महाराज झाले. आता तुकाराम महाराज या अभंगात काय? पतित आहेत. आणि ते पतिताला पावन करणारा देव आहे. बरोबर आहे ना? हे पतित आणि ते पावन करणारा. मग मी पतित, तू पावन करणारा देवा. मग हे तुझं ब्रीज आहे की पतिताला पावन. मग हे आमच्याकडे असे दोष असल्यामुळे आम्ही पतित आहेत, आम्हाला तू पावन कर. म्हणजे तुझी कीर्ती भावयुक्त अंतकरणानं व्हावी आणि जगामध्ये भूषण आम्हाला मिळावं किंवा आमची कीर्ती व्हावी, असं आमच्या डोसक्यातलं येडं जावं, वजा व्हावं. पण आपल्याला ते महाराज आणि खरं महात्मे मान घेत नाही, घेत नाही. एकनाथ महाराज संत, त्यांचं भागवत 5 अध्यायापर्यंत पैठणला झालं. आपल्या पैठण 5 अध्याय केले त्यांनी. 31 अध्याय 11व्या स्कंदाचे. किती? 31. पहिल्या 5 अध्यायात कथा काय? हरी कवी अंतरिक्ष प्रबुद्ध. पहिले दुसऱ्या अध्यायापासून मी उत्तम मला विचारायचं, तुम्ही ऐकले नाही का? विनायक भाऊ भागवतापासून सुधारले. भागवतानं तार नाही जायला, नाही तर ते काय असं मुक्काम आपल्याला न्यायचं सांगा भास्करला यायला. चला मग येत नाही ते. पण जायचं का काशीला ठरवा. तुम्हाला चरण होत नाही मला नाही भाई जिपणार नाही. मग काय उपयोग? पायानं म्हणल्या 20 किलोमीटर जमते. आम्ही येतो जाऊ पाया. 25, 10, 15 सरळ मी तितकं चलणं होईल बाबा. ती ऐकत का बुत ते मला तर गार करील वाटत. चालण्यात ऐकत माझी पाटील, माझी पाटील ऐकत. आमचे युट्यूब तात्या काय, युट्यूब तात्या पक्क चालायला ऐकत नाही महाराज. सोपं नाही. पण आता माझ्या मागे आले काम, ते मंदिर बांधून सप्ताही काळांनीचा करायचं.
आणि तवर तर मग हे गुडघे बसते. मला वाटते मंदिर होस तर मेटी कुठे येतो का काय मला दुखभर पडाय हे दुखायला होते. मंदिर पूर्ण होस तर मेटी कुठे आल्यावर काय करावं आणि मेटी कुठे आलं की झालं जनावर बसला. आता काय मेटी कुठे आलं मग काय होय मग त्याला जाग्यावरच काय चारा पाणी. चांगले लाडू खायचे शिकाय ना जाऊ द्या. कोणते कल्पनेचे होय हा मग ते तर म्हणते नाही कल्पनेचे लाडू चांगलेच खातोय महाराज ते वाईट कशाला खायचे जवळ होईल तर होईल काय होईल ते होईल असं. महाराज जरा धमक पाहिजे होती अंगात काय नाही तर कशाला खरंच पायानं जायचं होतं. जाऊ कसं काशी काशी हो पंढरीत तर आहेच हो. मंदिर लांबल बरं 3 महिने लागते बघा 20 किलोमीटर. 3 बी 5-6 महिने लागतो. हो ना जायला 3 महिने याला 3 महिने. तुम्ही काय करा हे एवढा सप्ताह करू द्या आपला दिवाळी हा ठरवा आमचं मंदिर 1 वर्ष लांब. कारण मंदिर झाल्यावर मला पुन्हा होतं का न होते ते काय सांगा ठरवा. मात्र कमीत कमी 100 माणसं तरी असले पाहिजे जास्त आणि सगळं स्वयंपाक कारण का मुक्कामाच्या आधी जरा लवकर बसता येते मग करा स्वयंपाक बरोबर आहे. स्वयंपाक करणं जेवण खावणं त्याच्यात असे स्वयंपाक करणं पक्के भाई चलून चलून स्वयंपाक करायचा आहे. आपलं शावकार आहे तर समजा सावकार काय येते ढोबळ सोडून येते सोडून येत असते काय बघा ठरवा ठरवा यंदा ठरवा. एक 5-25 माणसं माझ्याकडे नोंद द्या कोण कोण येणार आहे ते. कमीत कमी मला 20-25 माणसं पाहिजे आणि त्याच्यातून 2-4 माणसं स्वयंपाक करणारे बोल की रे बोल असं बरं चला ठरवा जाऊ आपलं मंदिर पुढे लांबू. आपलं मंदिर हरकत नाही काय हरकत नाही. मंदिर एका सणाला पुढे होईल ना मला तरी कुठं मला पैसे साचल्याचे मी त्याच्यानं हे करायलोय ना लोकांच्या पैशावर नाही. मला वाटतंय हो लोक फोडा नारळ फोडार बाबा लोकांच्या पैशावर नारळ फोडणार नाही. कमीत कमी म्हणजे 10-5 लाख मला पडावे की नाही त्याच्यात मंदिरात आधी सुरुवातीला तर इटकर त्या पैशाची लागली पाहिजे लोकांच्या नाही पैशाची. ज्ञानदेव रचीला हा आणि मग तो का झाला तिकडच कोणी कारा कडच बाबा राहू द्या पण पाया तर लागला पाहिजे आपला. उगत लोकांच्या पैशावर नारळ फोडायचं नाही जमत आपल्याला नाही करणार तसं ते तसला धंदा नकोय ते. आणि कोणला हे द्या तर म्हणणारच नाही तोंडानं अजिबात नाही. गरज असली तर द्या तुम्हाला गरज असली कळलं का. तुम्हाला वाटलं का ह्याच्यात पुण्य होईल आपल्याला काही पदरात पुण्य पडल ह्याच्यात आपला रुपया टाकल्यावर जर वाटत असलं तर टाका की मग आणि नसल वाटत तर त्याच्यात तुम्ही टाकू नका. आम्ही तुम्हाला मागणार नाही तर अमृतनाला हेच सांगल अमृतनाना तुम्हाला रुपया दिला तर द्या पण ती तुम्ही ह्याला काय नाव आपलं अंगदाला म्हणू नका रुपया ह्याच्यात तू दे म्हणू नका. त्याला अडचणीच असेल त्याच्या बापाचं समजा उदाहरणार्थ काही गंगापूजन झालं अमुक झालंय त्याचं पोरीचं लग्न आहे तुम्ही त्याला संकटात पाळायचं तुमच्या मर्जीचा प्रश्न तुमचे तुम्ही परमार्थ करणे बरोबर आहे नाही भाऊ. असला सांगपणा नाही करायचा उग तुला काय रोग आला तुका म्हणजे नाही मी दिलं तुला कोण दे म्हणलं होय सावकार बरोबर आहे की नाही. कोणाला संकटात पाळायचं असं वागा जरा जाऊ द्या हे झाल्यावर ठरवा आज एकादश आहे ठरवा काशीला पायानं जाऊ जितकं मला चलणं होईल तितकं चला बरं काय काय मग हे कसं आहे हा चला बरोबर आहे ना महाराज गुडघे साथ देणार ना काय करा नाही दाबायचं काय म्हणजे चललं पाहिजे की मला ठरवा काशीला अहो काशी आहे महाराज आणि आमच्या दादाने नेली होती दिंडी कोणी दादा महाराज सांग ते म्हणलेच होते गुरुला दादा महाराज म्हणले होते आमच्या महाराष्ट्रातला विठोबा रुक्माई टाळ पकवाजाच्या घोषात जी सोहळा आहे पंढरपूरचा ती सोहळा इथे एक बार आणतो ते म्हणले होते आण कोण म्हणले होते ते त्यांचे गुरु आणि आणून लागते दादा महाराज साखळ्यानं आणि नाथ महाराज तर तसेच येते आपलं हे चाललंय नाथराय निघाले दर मुक्काम दर कोस करीत पायानं आणि आता वाटणं भजन पूजन दुसरं करणार काय ते वाटणं भजन पूजन दुसरं करणार काय कीर्तन भजन प्रवचन नाथ महाराज आणि अशी दिंडी दर मुक्काम दर कोस करीत काशीत जाऊन गेले काशीत. मला हे सांगायचं होतं काशीत गेल्यावर नाथरायांनी आधी गंगेचं स्नान केलं दर्शन केलं गंगेचं भाग्य म्हणजे परम भाग्य. इथे एकनाथ महाराज हे ज्ञानोबा राय नामदेव राय अधिक आपले पूर्व संत
गोरोबा काकाजी फळीची जगमित्रनाथाजी सगळे जनाबाई सगळे संत इथे येऊन गेले. त्या गंगेत आंघोळ्या त्यांनी केल्या आणि आपलं काही पुण्य पहिल्या जन्मातलं असेल असं नाथांना अंतःकरणामध्ये आणि ते भाव आणि ते भाव महत्वाचा आहे हो. आपलं तेच चाललंय ना, गातो भाव नाही पण हे भाव नाथांकडे तर पूर्णपणे होता. आता कोणते कोणते भाव आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भावाचे प्रकार वाटलं तर हरिपाठाच्या विवरणात सांगून उद्या. उद्या म्हणजे आता दुपारीच ना. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, कळलं का? हे हरिपाठ विवरण चालूच आहे ना आपलं. हो मग आता तीर्थनाथ राय गंगेचं स्नान वगैरे हे सगळं केलं, देवपूजा केली आणि नाथांनी निरोप दिला एका शिष्यापाशी की मी पैठणचा एकनाथ महाराष्ट्रातला आलोय असं महाराजाला कळवा. मग ते सांगितल्यावर महाराजानं शिष्याला वाट लावलं, जा रे कोण एकनाथ आहे, काय आलंय, कशा माणसं आलेत, कुठं घाटावर थांबलेत, मला ते पाहून यावर. ते आले. त्याच्यातला जे चाळी करणारा शिष्य होता जे ते मेन ते हुशार होतो पोरं, ते बी गेलं. मला वाटतं ते पुण्य मानत असेल की नाथाचा संबंध आला म्हणजे ते पोरग बी गेलं की त्यानं ओळखलं. बरं काय हुशार होतं ते पोरग, हुशार होतं म्हणजे पुढे तरुण मुक्त झालाय. ते कोण ते पोरग राहिलं नाही, महात्मा झाला पोरग. त्यानं सगळं बघितलं, ते माणसं हे ते काय महाराष्ट्रातले माणसं उर्जोपुंड गंधानी येऊन तेव्हा टाळण घेऊन ते असं आणि पुन्हा नाथाकडे गेलं. नाथाकडे गेल्यावर पाया पडलं ते नाथ मला त्याच्या पाया पडले. तुम्ही कुठले? मी काशीचा मी. अरे बाबा तुम्ही महात्म्याची शिष्य तुम्ही, माझं दर्शन तुम्ही कशी घेता? नाथ मला आपली लीन वृत्ती हा. आता त्याला थोडीशी खमेल होतीच की, पण त्यानं बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं त्या माणसापाशी खरं तर वादविवाद करता येत नाही का, ह्याच्यात भावच वेगळा. म्हणजे भांडाय आलेला माणूस गार पडतं इथं. भांडण करायला जरी आला माणूस त्या महाराजा पुढे कसा पडतंय गार. ही पावर नाथांच्या चेहऱ्या होती नाही भाऊ. शांती शांती ते शांती गळा पडली, शांती अनाथ झाली होती. ही मोरोपंत म्हणले ही शांती नाथांच्या काय पडली? गळ्याला पडली. पण काय म्हणून वर्णन नाही महाराज, शांती काय नाही 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 तुकाराम महाराज म्हणले हो शांती संग माझे लग्न झाले म्हणजे नाही. हा शांती पतीवरते झाली पाणी झाली परी नाही ना. काम संतर्पण. हा काम संतर्पण निष्काम निष्काम. शांती संग लग्न हे ते झालं नाही ना कोणाचं. हो ना माऊलीसारखी शांती नव्हती. नाथ महाराज इतकी नव्हती, जरा थोडी गरम होती. कोण रागात बोलले नाही ते बी बोललेत रागात, पण कोणी त्याला बुटा हाणाय आला तरी त्याला म्हणले मला बुटा हाणले. कोणी महाराजाकडे वस्कार होतो तुमच्या बापाची तुमचीच का हे बामण्याला म्हणले होते तुमचीच मुक्तेदारी का, इतरांनी काय हे सांगू नये का ज्ञान असं बोललं. त्याच्यामुळे चिरडे बांधले महाराज. थोडे खडसाळ होऊन एखाद्यावर खरं बोलत होते ना, खरं बोलत होते एखाद्यावर. पण ते आणि हे ग्रस्त होते ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी, तितकं बोलता आलं नाही माऊलीला. पण इतकं उघड तुकाराम महाराज इतकं. हे ना बुटा हाणलेत पण शालीतून आणले आणि हे ना बोट जोडे वाजून मोकळे हाणले उघड. आणि हे ते जोडे कसे येतात बघा तुम्ही, त्याचे अभंग बघा, सगळंच बघा, ज्ञानेश्वरी बघा, म्हणले की नाही. हा लय लय बोललेत माऊली हो, मोठी गमतीनं बोलले. चला आपलं काय चाललंय. महाराज ते शिष्य आला आणि त्यानं ओळखलं नाथांच्या चेहऱ्यावर आणि ते जाऊन गुरुला सांगितलं महाराज त्याच्याकडं एक अशी जादू आहे. मी गेलतो म्हणली पण त्याच्यावर जाऊन पायात पडा वाटलं. म्हणजे अशी काही जादू आहे त्याच्याकडं की गरम होऊन जरी माणूस गेला ते गार पडतो असं त्याच्या चेहऱ्यावर लावलं. मग असं मुलाखतीला इथं आणायचंय का त्याला असं ते म्हणजे इथं आणा. मग त्याच्यावर तसा भाव म्हणजे पडदा टाकू, माझा पडदा टाकून त्याला बाहेर बसू आणि मी निमित्त करतो की संस्कृतवर मराठीत भाषांतर करणाऱ्या चांडाळाचं मला तोंड नाही बघायचं. बघा मी असं निमित्त करतो आणि माझा पडदा टाकून त्याला वादाला बसू, ते टिकून मी
असं असं ठरलं. मला ते टाइम वाद आता उद्याच्याला होईल. वाद उद्या भेटू. ह्याचा वाद लागलाय, उद्या भेटू. बघा ना, भूषण करावं या जगी अजिबात नाही. हे भागवत केले का तर भूषण करावं या जगी अजिबात नाही. भूषण करावं या अजिबात नाही. हे बघा तुम्ही आता पुढे. पुंडलिका